नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापूर घाट माथ्यावर ॲक्टिव्ह सिक्युरिटी झाली ॲक्टिव्ह। वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम खानापूर घाट माथ्यावर राबविण्यात आला। हिरो कंपनी तसेच रेनम कंपनी अंतर्गत कार्यरत असलेल्या ॲक्टिव्ह प्रोटेक्शन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या सुरक्षा रक्षकांनी सुपरवायझर जब्बार पीरजादे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करून हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला। पर्यावरणातील बदल, वाढते वायू प्रदूषण आणि कमी होत चाललेले वृक्षांचे प्रमाण लक्षात घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला। गौतम सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच साइड इंचार्ज राजेंद्र शर्मा, सेफ्टी इंचार्ज प्रणव कट्टीमणी आणि हिरो कंपनीचे कस्टमर सुरेश धाकड यांच्या उपस्थितीत बलवडी सबस्टेशन, खानापूर रामनगर रोड, SBT 91, मोही धोंडेवाडी रोड, HC 16 आणि खानापूर तासगाव रोड, HC 18 या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी सुरेश धाकड आणि प्रणव कट्टीमणी यांनी वृक्षारोपणाचं महत्त्व उपस्थितांना सांगितलंय। या उपक्रमात ॲक्टिव्ह सिक्युरिटी गार्ड रोहित गायकवाड, भास्कर शिंदे, ऋषिकेश लोकरे, भाऊसाहेब शिंदे, विनोद जाधव, सूर्यकांत यादव आणि ज्ञानेश्वर खंदारे यांनी सक्रिय सहभाग घेतला। वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केल्याबद्दल या उपक्रमाचं परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे। सर, यहाँ पे सब स्टेशन को जैसे कि एक्टिव सिक्योरिटी है, उनकी ओर से यहाँ पर पौधे लगाए गए, तो आप क्या बताओगे, मतलब पौधे किस हिसाब से लगाए गए और इसका उपयोग क्या होगा हमारे लिए, क्या बताओगे सर? ओके, धन्यवाद जब्बर जी। सबसे पहले तो मैं आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। आपको बहुत बहुत बधाई हो। आप लंबे समय मतलब अच्छे से स्वस्थ रहो और खुशी खुशी जियो। तो और दूसरा ये है कि अभी जो आज जैसा कि आप ये मेरे को आपने पूछा कि हम जो पौधे लगा रहे हैं उसके बारे में आपका क्या कहना है, तो ये मानव जीवन के लिए एक बहुत ही सराहनीय कदम है, जो कि आज एक्टिव और सिक्योरिटी की तरफ से जो पौधे लगाए जा रहे हैं, तो ये बहुत ही अच्छा है। हमें खुशी होती है कि मतलब एक्टिव और सिक्योरिटी जो हमसे जुड़ी हुई है, हमसे मतलब प्रोफेशनली भी जुड़ी हुई है, और जैसे कि अभी आप जो पौधे भी लगा रहे हो, ये एक ह्यूमन के लिए बहुत अच्छा है। तो आगे आने वाले टाइम के लिए जो पीछे की जो जनरेशन आएगी उसको भी फायदा मिलेगा इससे, और वातावरण शुद्ध रहेगा। तो ये जरूरी है, ये बहुत ही सराहनीय कदम है। तो बहुत अच्छा काम कर रहे हैं सिक्योरिटी, एक्टिव और सिक्योरिटी बहुत अच्छा काम कर रही है। उसके लिए बहुत ही अच्छा मेरी तरफ से मतलब आपको और आपकी पूरी कंपनी को हार्दिक शुभकामना देता हूँ मैं, ताकि आगे से आगे बढ़ती रहे। नमस्ते। आज आपल्या ॲक्टिव्ह मार्फत झाड लावण्यात म्हणजे रोप लावण्यात हा कार्यक्रम ह्या ठेवलेला आहे। कारण झाड का लावणे, आजकाल पोल्युशन वाढलेलं आहे। इंडस्ट्री सगळीकडे इंडस्ट्रीमुळे बरेच झाड कापलं जातं आणि हे वातावरण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात। ग्लोबल वॉर्मिंग ही वाढल्यामुळे जगामध्ये परिसरामध्ये वातावरण आता कसं ऊन तापमान वाढत जातोय। उन्हामुळे का बरं वाढतोय, हे पोल्युशनमुळे। पोल्युशन का बरं होतो, कोणाकडून होतो, या इंडस्ट्रीमुळे होतो आणि माणसाच्या ते प्लास्टिक वापरण्यामुळे होतो। आणि आम्ही म्हणजे माणसं काय करतात, पाणी वापरतात, पण पावसाचं पाणी त्याला रोकथाम करून ते जमिनीमध्ये मुरत नाही पाणी, त्यामुळे वाहून कुठं नदीच्या मार्फत समुद्राला जातो, त्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही, त्यामुळे पाण्याचा प्रभाव वाढतो, पाण्याचं म्हणजे प्रभाव वाढतो। आणि परत प्लास्टिक वापरल्यामुळे ते प्लास्टिक समुद्राच्या वर पाण्यावर ते जमा होतो, त्यामुळे ते बाष्पीभवन काय ते आपलं नैसर्गिक ते सायकल ते आहे, बाष्पीभवन आहे, ते बाष्प होऊन पाणी वर जात नाही, त्यामुळे टायमाला पाऊस पडत नाही। त्याच्यामुळे प्लास्टिकमुळे वातावरण म्हणजे टेम्परेचर वाढतो, तापमान वाढतो। आणि हे सगळं प्रकरण कशामुळे होतो, हे आम्ही वापरलेलं प्लास्टिक आणि इंडस्ट्रीमुळे कापलेलं झाडं आणि ह्याच्यामुळे पोल्युशन, हे डस्ट, हे धूळ, हे ह्याच्यामुळे हे पोल्युशन वाढतो, ह्याच्यामुळे टेम्परेचर वाढतो। टायमाला पाऊस पडत नाही, टायमाला ऊन म्हणजे 4 महिने ऊन, 4 महिने पाऊस, 4 महिने थंडी, असं ह्या प्रकारची अगोदर व्हायचा, अगोदर जे सायकल चालू राहायचा, आता हे होत नाही का, म्हणजे या पोल्युशनमुळे।
आणि हे जर झाडं ह्याच्यानं का झाडं लावण्यामुळं झाडं प्रत्येक घरी प्रत्येक माणूस जर झाडं लावलं तर झाडामुळं आपल्याला काय होतं, एन्व्हायरमेंट आपलं नैसर्गिक जे सायकल आहे ते आणि परत सुरळीत होईल. आणि झाडामुळं काय आपल्याला शुद्ध ऑक्सिजन भेटेल. ऑक्सिजन आता सिटीमध्ये बघा बरेच काही कोरोनाच्या टायमाला ऑक्सिजन भेटत नव्हतं. ऑक्सिजनमुळे बरेच काही पेशंट ऑक्सिजनमुळं काही वारले. का? ऑक्सिजनमुळं. का? शुद्ध ऑक्सिजन आपल्याला भेटत नाही का? झाडं कापल्यामुळं. झाडं लावल्यामुळं काय होतं, आपल्याला शुद्ध वातावरण मिळतोय आणि सावली मिळतं उन्हाळ्यात. आणि तुमचं पावसाचं प्रमाण वाढतो. पावसाचं प्रमाण वाढलं की सगळं आपल्या नैसर्गिक एकदम थंड राहतो. टायमाला पाऊस पडतो. त्याच्यामुळं ते आपलं पीक पाणी व्यवस्थित होत राहतो आणि ह्याच्यामुळं आपला दैनंदिन ऍक्टिव्हिटी सुरळीत चालतो. धन्यवाद. आणि झाडं लावा, प्रत्येकजण झाडं जगवा. आणि हे ऍक्टिव्ह तर्फे चांगले एक इनिशिएटिव्ह घेतल्यामुळं हे त्यांना असेच पुढं प्रगती आणि प्रत्येक वर्षी एक झाडं लावून संरक्षण करावं आणि नैसर्गिकला सपोर्ट करावा आणि नैसर्गिक संरक्षण करावं. धन्यवाद. माझं नाव रोहित गायकवाड. आज या ठिकाणी खानापूर साईट रेणम या ठिकाणी आमचे सिक्युरिटी सुपरवायझर जब्बार पिरजादे सर आज यांचा वाढदिवस असल्यानिमित्त आज आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसंच त्याप्रमाणे हिरो कस्टमरचे सुरेश धाकट तसेच रेणमचे सेफ्टी ऑफिसर प्रणव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जे काय आज ऐकायला किंवा बघायला भेटलं आणि सोयीस्कर सगळ्या व्यवस्थित गोष्टी सांगून आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल पर्यावरणविषयक बरीच माहिती दिली. आणि यापुढेही आम्ही असाच कार्यक्रम नियोजित पद्धतीने करत जाऊ आणि प्रत्येकाने आपापले एक तरी झाड लावलं पाहिजे आणि त्या झाडाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. तसंच आज ॲक्टिव्हच्या तर्फे आमच्या सर्व सिक्युरिटी गार्डतर्फे आमचे सुपरवायझर्स जे श्री जब्बार पिरजादे यांना आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.